सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. My dear students, this video is for 10th standard subject Science and Technology part 1 for semi-English medium students. Lesson number 6, Refraction of Light. This is second video out of 3 videos of this lesson. Dear students, in this video we are going to learn twinkling of stars, dispersion of light, and in last of this video we are going to learn partial and total internal reflection. Let us see twinkling of stars, ताऱ्यांचे लुकलुकणे. Effect of atmospheric conditions on refraction of light can be seen in the twinkling of the stars. वातावरणामध्ये जो बदल होतो, वातावरणामधील बदलाचा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट वरही फरक पडतो आणि तो परिणाम म्हणजेच ट्विंकलिंग ऑफ द स्टार्स. स्टार्स आर सेल्फ ल्युमिनस अँड कॅन बी सीन ॲट नाईट इन द ॲब्सेन्स ऑफ सनलाईट. स्टार्स हे सेल्फ ल्युमिनस आहेत, स्वयंप्रकाशित आहेत, म्हणून ते रात्री सूर्यप्रकाश नसतानाही आपल्याला दिसू शकतात. दे अपीअर टू बी पॉइंट सोर्सेस because of their being at a very large distance from us. आपल्यापासून ते खूप लांब अंतरावर असल्यामुळे ते आपल्याला एखाद्या बिंदू स्रोताप्रमाणे भासतात. As the density of air increases with lowering height above the surface of the earth, the refractive index also increases. आता refractive index म्हणजे काय ते आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये शिकलो. आणि वातावरणामधील उंचीवरून जसं आपण जमिनीकडे येऊ तस हवेची डेन्सिटी वाढते आणि हवेची डेन्सिटी वाढली म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा वाढतो. सो ॲज द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस विथ लोअरिंग हाईट अबव द सरफेस ऑफ द अर्थ, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑल्सो इन्क्रीजेस. Starlight coming towards us travels from rare medium to denser medium and constantly bends towards the normal. We learn it in our previous video that light travels from rare medium. When light travels from rare medium to denser medium, it bends towards the normal. आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्येच आपण हे शिकलो की रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये प्रकाश किरण येताना तो नॉर्मल कडे झुकतो, स्तंभिकेकडे झुकतो. दिस मेक्स द स्टार appear to be higher in the sky as compared to its actual position as shown in figure 6.6. Now look at this picture. आणि याच्यामुळे काय होतं बघा, रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम कडे प्रकाश किरण येताना तो नॉर्मल कडे झुकतो आणि म्हणून हा जो स्टार आहे हे बघा पिक्चर मध्ये ही स्टारची ऍक्च्युअल पोझिशन आहे, परंतु ऍक्च्युअल पोझिशन पेक्षा तो जरा उंच आहे असं आपल्याला वाटतं किंवा उंच असल्याचे तो भासतो आपल्याला. द अपीअरंट पोझिशन ऑफ स्टार कीप्स चेंजिंग ए बिट. ताऱ्याची आभासी जी स्थिती असते ती स्थिर नसते, ती सतत बदलत असते. दिस इज बिकॉज ऑफ द मोशन of atmospheric air and changing air density and temperature. हे असं का होतं? आकाशामध्ये किंवा जे तारे आहेत वातावरणामध्ये ही सतत बदलत का दिसते, आपल्याला बदलती का दिसते? कारण हवेची मोशन, त्याचप्रमाणे वातावरणातील हवेची डेन्सिटी बदलते, तापमान बदलतं. Because of this, the refractive index of air keeps changing continuously. आणि म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हवेची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही सतत बदलत राहते. Because of this,
द पोझिशन अँड ब्राईटनेस ऑफ स्टार कीप चेंजिंग कंटिन्युअसली. आणि त्याच्यामुळे ताऱ्याची जी ब्राईटनेस आहे आणि पोझिशन आहे हे सतत बदलत राहते. अँड द स्टार अपियर्स टू बी ट्विंकलिंग. आणि या सर्व घटनांमुळे आपल्याला ताऱ्याची स्थिती सतत बदलत असते आणि त्यामुळे ते लुकलुकताना दिसतात. We do not see twinkling of planets as stars. This is because planets are much closer to us as compared to stars. आपण ग्रह लुकलुकताना बघू शकत नाही, कारण ताऱ्यांच्या कंपॅरेटिव्हली ग्रह आपल्या खूप जवळ आहेत. दिस इज बिकॉज प्लॅनेट्स आर मच क्लोजर टू अस कम्पेअर टू स्टार्स. ताऱ्यांच्या तुलनेने ग्रह आपल्या जवळ आहेत. दे देअरफॉर डू नॉट अपीअर ॲज पॉइंट सोर्सेस बट अपीअर ॲज ए कलेक्शन ऑफ पॉइंट सोर्सेस. म्हणून ग्रह आपल्याला बिंदू स्रोताच्या स्वरूपात भासत नाहीत, तर ते बिंदू स्रोतांच्या समूहाच्या स्वरूपात आपल्याला भासतात. बिकॉज ऑफ चेंजेस इन atmospheric refractive index, the position as well as the brightness of individual point source change, but the average position and total average brightness remains unchanged and planet do not twinkle. आता ताऱ्यांप्रमाणेच ग्रह म्हणजे ग्रह आपल्याला बिंदू स्रोतांच्या समूहाच्या स्वरूपात दिसतो. तर ह्या समूहापैकी काही जे पॉइंट्स असतात ते त्यांच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये बदल झाल्यामुळे त्यांच्या पोझिशन मध्ये आणि ब्राईटनेस मध्ये बदल होतो, परंतु टोटल ऍव्हरेज ग्रहाच्या टोटल ऍव्हरेज ब्राईटनेसच्या संदर्भात बदलत नाही किंवा पोझिशनच्या संदर्भात त्याचा टोटल ऍव्हरेज बदलत नाही. जरी काही पॉइंट ऑफ सोर्सेस मध्ये चेंज होत असेल पोझिशन मध्ये, तरी सुद्धा ग्रहाची पोझिशन बदलत नाही आणि म्हणून ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाही. बाय सनराईज वी मीन द अपीअरन्स ऑफ द सन अबव्ह द हॉरिझॉन. सनराईज म्हणजे काय, सूर्योदय म्हणजे काय, ज्या वेळेस क्षितिजाच्या वरती सूर्य येतो त्याला आपण सूर्योदय झाला असं म्हणतो. बाय सनराईज वी मीन द अपीअरन्स ऑफ द सन अबव्ह द हॉरिझॉन, बट व्हेन द सन इज समवॉट बिलो द हॉरिझॉन इट्स लाईट रेज आर एबल टू रीच अस along the curved path due to their refraction through Earth's atmosphere as shown in figure 6.7 effects of atmospheric refraction. आता now look at this figure. या फिगर मध्ये दाखवलेलं आहे बघा, ही सूर्याची रिअल पोझिशन आहे. समजा ही पोझिशन आपली आहे, हा क्षितिजाच्या खाली थोडासा खाली सूर्य हा क्षितिजाच्या खाली असतानाच तो आपल्याला दिसायला लागतो. त्याचं कारण म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजे क्षितिजाच्या खाली असतानाच प्रकाशाचं अपवर्तन होतं आणि तो क्षितिजाच्या वरती आल्याचा आपल्याला भास होतो. ऍक्च्युअली तो प्रत्यक्षात खालीच असतो. ही बघा रिअल पोझिशन ऑफ सन. दिस इज द रिअल पोझिशन ऑफ सन अँड दिस इज द अपरंट पोझिशन ऑफ द सन. So, by sunrise we can mean the appearance of the sun above the horizon, but when the sun is somewhat below the horizon, म्हणजे प्रत्यक्ष सूर्य हॉरिझॉनच्या खाली, हॉरिझॉन म्हणजे क्षितिज, इट्स लाईट रेज आर त्याचे प्रकाश किरण एबल टू रीच अस अलॉंग द कर्व पाथ, अशा तिरकस मार्गाने आपल्यापर्यंत प्रकाश किरण पोहोचतो. ड्यू टू देअर रिफ्रॅक्शन थ्रू अर्थ्स ॲटमॉस्फिअर. पृथ्वीवरच्या वातावरणामुळे या प्रकाश किरणाचं रिफ्रॅक्शन होतं आणि तो आपल्यापर्यंत पोहोचतो. दस वी सी द सन इव्हन बिफोर इट इमर्ज अबव्ह द हॉरिझॉन. म्हणजे आपण हा सूर्य क्षितिजाच्या वर येण्याच्या अगोदरच
रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळे आपण हा सन बघू शकतो, सूर्य बघू शकतो. सेम थिंग हॅपन्स ऍट द टाइम ऑफ सनसेट. हीच घटना किंवा हीच गोष्ट सूर्यास्ताच्या वेळेस घडून येते. सेम थिंग हॅपन्स ऍट द टाइम ऑफ सनसेट अँड वी कीप सीइंग द सन फॉर ए शॉर्ट while even after it goes below the horizon. आता सूर्यास्त कशाला म्हणणार आपण? सूर्य क्षितिजाच्या खाली गेला म्हणजे सूर्यास्त झाला असं आपण म्हणणार, पण प्रत्यक्ष सूर्य क्षितिजाच्या खाली गेल्यानंतर सुद्धा काही काळ आपण सूर्य पाहू शकतो. त्याचंही कारण म्हणजे ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. Let us see dispersion of light. Look at this figure. This figure is of dispersion of light. Here, this sunlight is divided into different colors. These different colors are violet, indigo, blue, green, yellow, orange, and red. For understand this concept, we have to do one simple activity. Hold a plastic scale in your compass in front of your eyes and see through it while turning it slowly. आपल्या कंपास बॉक्स मध्ये असलेली एक प्लास्टिकची स्केल आपल्या डोळ्यासमोर धरून ती हळूहळू तिरकी करून त्या पट्टीतून पाहायचं आहे. You will see light rays divided into different colors. अशा प्रकारची एक साधी कृती केल्यानंतर आपल्याला प्रकाशाचं विभक्तीकरण झालेलं आपल्याला दिसून येणार आहे. कारण एका पांढऱ्या रंगाचं वेगवेगळ्या रंगांमध्ये विभाजन झाल्याचं आपल्याला दिसून येईल. These colors appears in the following order. The order is first is violet, then indigo, blue, green, yellow, orange, and red. You know that light is electromagnetic radiation. आपल्याला माहिती आहे की प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. Light is electromagnetic radiation. Wavelength is an important property of radiation. आता रेडिएशन मध्ये प्रकाशाची वेवलेंथ, तरंगलांबी एक महत्वाचा गुणधर्म आहे. द वेवलेंथ ऑफ रेडिएशन टू विच आवर आईज आर सेन्सिटिव्ह इज बिटवीन 400 and 700 nanometer. We know it because we learn it in our previous standards that our eyes are sensitive. The wavelength of radiation in between 400 and 700 nanometer. जर प्रकाश किरणाची वेवलेंथ ही 400 आणि 700 नॅनोमीटरच्या दरम्यान असेल तर आपण तो प्रकाश पाहू शकतो किंवा त्या वेवलेंथच्या प्रकाशाला आपले डोळे संवेदनशील असतात. In this interval, radiation of different wavelength appears to have different color mentioned above. The red light have maximum wavelength that is close to 700 nanometer. लाल रंगाचा प्रकाश त्याची वेवलेंथ ही सगळ्यात जास्त असते, ते जवळपास 700 नॅनोमीटर एवढी असते. while violet light has the smallest wavelength close to 400 nanometer. Remember that 1 nanometer is equal to 10 raised to minus 9 meter. 1 नॅनोमीटर म्हणजे किती? 10⁻⁹ मीटर. In vacuum, the velocity of light rays of all frequencies is the same. व्हॅक्यूम मध्ये म्हणजेच निर्वातामध्ये the velocity of light rays of all frequencies is the same. म्हणजे
सर्व वारंवारता असलेल्या प्रकाशाचा वेग हा व्हॅक्यूम मध्ये सारखा असतो. निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग हा सारखा असतो. इन व्हॅक्यूम द वेलॉसिटी ऑफ लाईट रेज फॉर ऑल फ्रिक्वेन्सीज इज द सेम, बट द वेलॉसिटी ऑफ लाईट इन ए मीडियम डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट, and thus different colors travel with different velocity, but the velocity of light in medium depends upon the frequency of light. परंतु वेगवेगळ्या but the velocity of light in medium म्हणजे वेगवेगळ्या वारंवारतेवर प्रकाशाचा वेग अवलंबून असतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कलरचे जे प्रकाश किरण आहेत त्यांची व्हेलॉसिटी वेगवेगळी असते. Therefore, the refractive index of a medium is different for different colors. म्हणून वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वेगवेगळा असतो. Thus, even when white light enters a single medium like glass, the angle of refraction are different for different colors. आणि म्हणून ज्या वेळेस एक पांढरा प्रकाश काचेसारख्या एखाद्या मापासाठी, जरी पांढरा प्रकाश काचेसारख्या एकाच माध्यमावर जर आपत्ती असेल तर निरनिराळ्या रंगाच्या प्रकाशासाठी आपतन कोन हा वेगवेगळा असतो. Thus, even when white light enters a single medium like glass, the angle of refraction are different for different colors. So, when the white light coming from the sun through air enters in a refracting medium, it emerges as a spectrum of 7 colors. बघा या फिगर मध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगांचा एक स्पेक्ट्रम आपल्याला दिसतो आहे. The process of separation of light into its components color. आता बघा हा लाईट आहे आणि हे वेगवेगळ्या रंगाचा जो प्रकाश आहे हा त्याचे कॉम्पोनंट कलर्स आहेत. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इंटू इट्स कॉम्पोनंट्स कलर्स व्हाईल पासिंग थ्रू ए मीडियम इज कॉल्ड द डिस्पर्शन ऑफ लाईट. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगामध्ये पृथक्करण होण्याची जी प्रक्रिया आहे यालाच प्रकाशाचं अपस्करण असं म्हणतात. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट into its component colors while passing through a medium is called the dispersion of light. Look at this figure. This triangle like structure is nothing but it is prism. Sir Isaac Newton was the first person to use a glass prism to obtain sun spectrum. सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी या प्रिझमचा वापर करणारे पहिले शास्त्रज्ञ म्हणजे सर आयझॅक न्यूटन. When white light is incident on the prism, different colors bends through different angles. ज्या वेळेस पांढरा प्रकाश किरण या प्रिझम वर पडतो त्यावेळेस वेगवेगळे रंग वेगवेगळ्या अँगल मधून बेंड होऊन हे असे बाहेर पडतात दुसऱ्या बाजूकडून. बघा, when white color is incident on the prism, different colors, these are the different colors bend through different angles. बघा हा खरा मार्ग आहे ओरिजिनल, परंतु हे बेंड होऊन अशा प्रकारचे वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोनातून वळलेले आहेत. बघा, among the 7 colors, red bends the least while violet bends the most. या वेगवेगळ्या रंगांमध्ये डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय बघा, सगळ्यात कमी लाल रंग वळतो आणि व्हायोलेट कलर हा सगळ्यात जास्त बेंड झालेला आहे. Thus, as shown in figure 6.8, the 7 colors emerge along different paths and get separated. अशा प्रकारे वेगवेगळे 7 रंगांचा प्रकाश वेगवेगळ्या रंगांनी तो बाहेर पडतो आणि आपल्याला 7 रंगांचा
रंगांची ही वर्णपंक्ती मिळते, त्यालाच आपण स्पेक्ट्रम असं म्हणतो. The seven colors emerge along different paths and get separated, and we get a spectrum of seven colors. Now, use your brain power. Here are two questions. First question is, from incident white light, how will you obtain white emergent light by making use of two prisms? समजा एक पांढरा प्रकाश किरण एका प्रिझमवर पडला, तर दोन प्रिझमचा वापर करून आपण कशा प्रकारे पुन्हा पांढरा प्रकाश मिळवू शकतो? द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज, प्लेस सेकंड प्रिझम पॅरलल टू द फर्स्ट प्रिझम in an upside down position with the first prism. समजा हा पहिला प्रिझम आहे, याच्या शेजारीच पॅरलल दुसरा प्रिझम ठेवायचा, परंतु तो असा उलट ठेवायचा आहे बघा. ही बाजू खालची वर जाईल, ही बाजू खाली येईल, अशा पद्धतीने तो प्लेस करायचा याला पॅरलल. अलाउ कलर्स ऑफ द स्पेक्ट्रम टू पास थ्रू द सेकंड प्रिझम. आणि ही जी वेगवेगळे कलर आहेत त्या दुसऱ्या प्रिझम मधून ते पास होऊ द्यायचे. ऑब्टेन ए बीम ऑफ लाईट इमर्जिंग फ्रॉम द अदर साइड ऑफ द सेकंड. तर अशा प्रकारे दुसऱ्या प्रिझम मधून व्हाईट लाईट आपल्याला बाहेर पडताना दिसून येईल. देन सेकंड क्वेश्चन इज, यू मस्ट हॅव सीन चॅन्डलियर्स हॅव्हिंग ग्लास प्रिझम. आपल्याला झुमर माहिती आहे बघा, झुमर त्याच्यामध्ये काचेचे लोलक लावलेले असतात. लोलक म्हणजे प्रिझम मराठीमध्ये. यू मस्ट हॅव सीन चॅन्डेलियर्स. चॅन्डेलियर्स म्हणजे झुमर. यू मस्ट हॅव सीन चॅन्डेलियर्स हॅव्हिंग ग्लास प्रिझम. द लाईट फ्रॉम ए टंगस्टन बल्ब गेट्स डिस्पर्ड व्हाईल पासिंग थ्रू दिस प्रिझम्स. या झुमर मध्ये जर टंगस्टनचा बल्ब लावलेला असेल तर त्याच्यातून लाईट डिस्पर्ड होऊन आपल्याला वेगवेगळे कलरचे स्पेक्ट्रम दिसतात. अँड वी सी कलर स्पेक्ट्रम इफ वी यूज एलईडी लाईट इन्स्टेड ऑफ ए टंगस्टन बल्ब. जर टंगस्टन बल्बच्या ऐवजी जर आपण तिथं एलईडी लाईट वापरला, विल वी बी एबल टू सी द सेम इफेक्ट. या टंगस्टन बल्ब मुळे जसा इफेक्ट मिळतो, ते कलर स्पेक्ट्रम मिळतो, तसाच कलर स्पेक्ट्रम एलईडी बल्ब वापरून, झुमर मध्ये एलईडी बल्ब वापरून आपल्याला मिळेल का, अशा प्रकारचा दुसरा प्रश्न आहे. So the answer of this question is, light emitted by LED does not have all wavelengths in the region 400 nanometer to 700 nanometer. एलईडी बल्ब मधून बाहेर पडणाऱ्या सर्व प्रकाश किरणांची वेव्हलेंथ हे 400 नॅनोमीटर आणि 700 नॅनोमीटरच्या दरम्यान नसते. So hence its spectrum is not the same as the light from the tungsten bulb or as that of sunlight. Let us see the concept partial and total internal reflection. For understand this concept, look at this figure carefully. This blue color area, we consider it denser medium, and this white color area, suppose we consider this is rare medium. This is denser medium and this is rare medium. This denser medium is water and this rare medium is air, and light is enter in rare medium from this denser medium. या फिगर मध्ये आपण बघतो आहोत की समजा हा ब्ल्यू कलरचा जो भाग आहे, हे पाणी दाखवले बघा. या पाण्यातून प्रकाश किरण हवेत बाहेर पडतायत असे.
म्हणजे या डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मधून प्रकाश किरण हे बाहेर पडतात. सो दीज आर इन्सिडंट रेज अँड दीज आर रिफ्रॅक्टेड रेज. मी ज्याच्यावर कर्सर फिरवतोय, पॉइंटर फिरवतोय, हे रिफ्रॅक्टेड रेज आहेत. जुन्या पुस्तकांमध्ये हे रिफ्लेक्टेड रेज असं नाव दिले, ते चुकीचं आहे. दीज आर रिफ्लेक्टेड रेज. हे डेन्सर मीडियम मध्ये जे परत फिरलेले एरो आपण बघतोय अशा पद्धतीने, किंवा किरण आपण बघतोय, ते काय आहेत? रिफ्लेक्टेड रेज आहेत. आणि हे रिफ्रॅक्टेड रेज हे रेअर मीडियमच्या दिशेने जे बाण दाखवले, जे किरण दिसत आहेत, ते इन्सिडंट रे आहेत. हे लक्षात घ्या. सो लेट अस सी व्हॉट इज पार्शियल रिफ्लेक्शन. When light enters a rare medium from a denser medium, it gets partially reflected. जेव्हा प्रकाश किरण डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये प्रवेश करतात, त्यावेळेस त्या प्रकाश किरणाचा काही भाग हा डेन्सर मीडियम मध्ये परावर्तित होतो. द पार्ट ऑफ द लाईट गेट्स रिफ्लेक्टेड back into the denser medium as per laws of reflection. परावर्तनाच्या नियमानुसार. आता बघा, या सपोज दिस इज लाईट सोर्स. या लाईट सोर्स मधून प्रकाश किरण हा बाहेर पडण्यासाठी निघालाय. समजा हा सरफेसवर आलाय या पॉइंटला, आणि तो इथून रेअर मीडियम मध्ये रिफ्रॅक्ट झालेला आहे, आणि त्याचा काही भाग असा परत फिरलाय, म्हणजे रिफ्लेक्शन झालेलं आहे. हा काही भाग परत फिरणे, प्रकाश किरणाचा काही अंश भाग हा डेन्सर मीडियम मध्ये परत फिरणे, याला पार्शियल रिफ्लेक्शन असं म्हणतात. When light enters a rare medium from a denser medium, it gets partially reflected. That is, part of light gets reflected and comes back into the denser medium as per laws of reflection. This is called partial reflection. The rest of light gets refracted and goes into the rare medium. आणि बाकीचा संपूर्ण प्रकाशाचा भाग हा रिफ्रॅक्ट होतो आणि तो रेअर मीडियम मध्ये जातो, किंवा रेअर मीडियम मध्ये एंटर होतो. द रेस्ट ऑफ द लाईट गेट रिफ्रॅक्टेड अँड गोज इनटू द रेअर मीडियम. As light is going from denser to rare medium, it bends away from the normal. We learn it in our previous in this video. ज्या वेळेस प्रकाश किरण डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये जातो, त्यावेळेस तो नॉर्मल पासून लांब जातो. आता बघा, ही इथं नॉर्मल दाखवले, या नॉर्मल पासून हा लांब गेलेला आहे. As light is going from denser to rare medium, it bends away from the normal. That is, angle of incident I is smaller than the angle of refraction R. आणि म्हणून आता हा बघा, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे आणि हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. आता प्रकाश किरण डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये जाताना नॉर्मल पासून लांब गेल्यामुळे अँगल ऑफ इन्सिडन्स पेक्षा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा मोठा आहे आणि अँगल ऑफ इन्सिडन्स हा लहान आहे. सो the angle of incident I is smaller than the angle of refraction R. This is shows on the left side of the figure 6.9. आता या फिगर मध्ये ते दाखवलेलंच आहे, मी तुम्हाला ते दाखवतोय बघा. If we increases I, R will also increases according to the Snell's law, as the refractive index is a constant. आपण स्नेल्स लॉ शिकलो, त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही कॉन्स्टंट असते, हे आपण शिकलो. म्हणून जर आय वाढवला तर आर सुद्धा वाढेल. फॉर ए पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय, द व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स इक्वल टू 90 डिग्री. दिस व्हॅल्यू ऑफ आय इज कॉल्ड द क्रिटिकल अँगल. तर एक वेळ एक अशी विशिष्ट आयची व्हॅल्यू
की ती व्हॅल्यू झाल्यावर आर ची व्हॅल्यू 90 अंश होते. अँगल ऑफ इन्सिडन्सची अशी विशिष्ट व्हॅल्यू की जी त्या व्हॅल्यूला तो इन्सिडन्स अँगल पोहोचल्यावर आर ची व्हॅल्यू म्हणजे रिफ्रॅक्टेड अँगलची व्हॅल्यू ही 90 डिग्री होते. अशा वेळेस आयच्या व्हॅल्यूला क्रिटिकल अँगल असं म्हणतात. बघा या फिगर मध्ये आता हा जो आय आहे याची जी व्हॅल्यू असेल ती पण आर ची व्हॅल्यू 90 डिग्री दाखवली म्हणजे हा अँगल क्रिटिकल अँगल आहे, हे लक्षात घ्या. सो फॉर अँगल ऑफ इन्सिडन्स लार्जर दॅन द क्रिटिकल अँगल द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज लार्जर दॅन 90 डिग्री. म्हणजेच बघा आय ची व्हॅल्यू जर क्रिटिकल अँगल पेक्षा मोठी झाली तर ऑब्विसली आर ची व्हॅल्यू सुद्धा 90 डिग्री पेक्षा वाढणार. Such rays return to the tensor medium as shown towards the right in figure 6.9. आता समजा बघा याच्यामध्ये आय ची व्हॅल्यू ही क्रिटिकल अँगल पेक्षा मोठी झाली. अशा वेळेस हा रे रिफ्रॅक्ट न होता पूर्णपणे रिफ्लेक्ट होतो, पूर्णपणे तो डेन्सर मीडियम कडे परत फिरतो. सच रेज रिटर्न टू डेन्सर मीडियम म्हणजे या पद्धतीने दस all light get reflected back into the dense medium. This is called total internal reflection. या अशा वेळेस याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणतात. आता हा इन्सिडेंट रे याची आय ची व्हॅल्यू क्रिटिकल अँगल पेक्षा मोठी झाली म्हणून हा पुन्हा डेन्सर मीडियम कडे हा रे रिफ्लेक्ट झालेला आहे. म्हणून हे अशा प्रकारचं जे रिफ्लेक्शन आहे याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणतात. वी कॅन डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ क्रिटिकल अँगल ऍज फॉलोज. क्रिटिकल अँगलची व्हॅल्यू आपण अशा पद्धतीने काढू शकतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स of first medium with respect to second medium is equal to, we know that sin I upon sin R. For total internal reflection I is equal to here critical angle and R is equal to 90 degree. So 1 and 2 is equal to sin I upon sin 90 degree is equal to sin I, because sin, so 1 and 2 is equal to sin I because sin 90 degree is equal to 1. Let us see रेनबो प्रोडक्शन, इंद्रधनुष्याची निर्मिती. फॉर अंडरस्टँड हाऊ रेनबो प्रोडक्शन ऑकर्स, look at this picture. This is the figure of rainbow production. In this figure, this blue color is of water droplet. This is water droplet, and this yellow color light ray, this is light ray entering in the at this point into droplet, water droplet. During the entering of light ray into water droplet, here is dispersion and refraction is occurs. Here is internal reflection, and here at this point of water droplet, here refraction occurs second time. Again refraction occurs here. So rainbow is a beautiful natural phenomenon. इंद्रधनुष्य ही निसर्गातील एक सुंदर अशी घटना आहे. It is the combined effect of a number of natural processes. इंद्रधनुष्य ही विविध नैसर्गिक घटनांचं एकत्रीकरण आहे असं आपण म्हणू शकतो. मग त्या विविध अशा नैसर्गिक घटना कोणत्या? त्या आहेत डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. It is the combined effect of dispersion, refraction and total internal reflection of light. प्रकाशाचं विभक्तीकरण, प्रिझमचा प्रयोग आपण पाहिला बघा. प्रिझम मधून
पांढरा प्रकाश किरण प्रवेश करतो आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडताना त्याचं डिस्पर्शन होतं, म्हणजे विविध रंगामध्ये त्या पांढऱ्या रंगाचं विभक्तीकरण होतं. Then refraction, also we know it, and total internal reflection of light. या तीन घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे इंद्रधनुष्याची निर्मिती. It can be seen mainly after a rainfall. पाऊस पडल्यानंतरच आपल्याला अशा प्रकारचे इंद्रधनुष्य बघायला मिळतं. स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर ऍक्ट ॲज ए स्मॉल प्रिझम. आता बघा, एक स्मॉल वॉटर ड्रॉपलेट आहे, तो एक प्रकारे निसर्गामधील प्रिझमचा रोल करतो. When light rays from the sun enter these droplets, it gets refracted and dispersed. ज्या वेळेस सूर्यप्रकाश किरण या ड्रॉपलेट मध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्याचं रिफ्रॅक्शन होतं आणि डिस्पर्शन होतं. या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस हे घडतात बघा. Then there is internal reflection as shown in figure. नंतर त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालेलं आहे बघा. And after the once again the light gets refracted while coming out the droplet. आता इथून हा प्रकाश किरण ड्रॉपलेट मधून बाहेर पडतो. पुन्हा हे रिफ्लेक्शन झाल्यानंतर प्रकाश किरणाचं या ठिकाणी पुन्हा त्याचं रिफ्रॅक्शन होतं. And after that once again the light get refracted while coming out the droplet. All these three processes together produce the rainbow. या तिन्ही घटनांचा एकत्रित परिणाम म्हणून सप्तरंगी इंद्रधनुष्याचा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. All these three processes together produce the rainbow. Then books are my friends. First book is, these books are related to this optics or related to our this lesson. Dr. C.V. Raman talks about science. The writer of this book is and C.V. Raman and Chandralekha. And second book is Optics, Principles and Applications, written by K.K. Sharma. Then Theoretical Concept in Physics, M.S. Longer. Here is some fun. Try to see if you can see dispersion of light using plastic jar, mirror and water. एक प्लास्टिकचा डबा घ्या, आरसा घ्या किंवा पाणी वापरून प्रकाशाचं डिस्पर्शन होतं का हे बघायला काही हरकत नाही. So students, from this lesson only numerical part remains. We will learn it in our next video. Thank you.